असे पदार्थ जर उपवासाला मिळाले तर उपवास कधी बोरिंग वाटणारच नाही. अगदी दररोज उपवास वाटावा अशी ही रेसिपी आहे. ती म्हणजे उपवासाचे क्रिस्पी कुरकुरीत असे वडे. बाहेरून कुरकुरीत आतून अगदी सॉफ्ट गरमागरम दह्याच्या चटणीबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम आहेत. बरं ही रेसिपी तुम्ही फक्त उपवासालाच नाही रोजच्या नाश्त्यालाही बनवू शकता. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. उपवासाचे हे क्रिस्पी कुरकुरीत वडे बनवण्यासाठी उकडलेला बटाटा घेतलाय आणि सगळ्यात आधी आलं हिरवी मिरचीचं छानसं वाटण करून घ्यायचं. आता हे वाटण बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपलं पीठ भिजवायला. इथे मी 2 बटाटे छान उकडून घेतले. बटाटा हाताने थोडंसं स्मॅश करून घ्यायचा. यामध्ये आपण घालणार आहोत शिंगाड्याचं पीठ. त्यामुळे शिंगाड्याच्या पिठामुळे या वड्यांना इतका सुंदर क्रिस्पी कुरकुरीतपणा येतो की तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही हे उपवासाचे वडे खाताय. साबुदाणा किंवा वरईच्या पिठाशिवायही या वड्यांना खूप क्रिस्पी कुरकुरीतपणा येतो. चला शिंगाड्याचं पीठ घालून झालं की यामध्ये 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट घालायचा. दाण्याचा कूट इथे मी अगदी भरडा असा दळून घेतला होता. खूप बारीक पेस्ट करायची नाही, खूप मोठाही ठेवायचं नाही. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे आलं हिरवी मिरचीचं वाटण घालायचं. आता तुम्हाला हिरवी मिरची नसेल घालायची तर लाल तिखट घातलं तरीही चालेल. हाताने हे सगळं पीठ छान एकजीव करून घ्यायचं. पीठ आहे त्याच्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही. शिंगाड्याचं पीठ लगेच चिकटसर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ आपल्याला छान एकसारखं असं मळून घ्यायचे. बटाटा ही खूप घ्यायचा नाही. 1 वाटी शिंगाड्याच्या पिठासाठी 2 मीडियम आकाराचे बटाटे अगदी पुरेसे आहेत. पीठ छान मळून झालं की वरून 2 चमचे तेल घालायचं आणि तेलाचा हात लावून हे पीठ परत एकदा छान मळून घ्यायचे. जर तुम्हाला वाटलं पीठ थोडंसं ओलसर झाले, बटाटा कधी कधी जास्त शिजला जातो त्यामुळे पीठ ओलसर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये परत शिंगाड्याचं पीठ थोडंसं ॲड करून तुम्ही हा डो छानपैकी मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा डो तयार झालाय. आता याचे छान छोटे छोटे वडे करून घेऊयात. आता हे पीठ भिजवून वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही. मी फक्त हात धुवून घेतलाय का तर वडे छानपैकी आपल्याला करता यावेत म्हणून. पीठ जास्त वेळ भिजवलं तर शिंगाड्याचं पीठ जास्त ओलसर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेच करायला घ्या. वडा अशा पद्धतीने गोल करायचा आणि हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा. कारण तळल्यानंतर हे वडे आतून छान हलके होतात, छान फुगतात. त्यामुळे वड्यांची साईजही मोठी होते. तुम्ही बघू शकता अगदी लिंबा एवढ्या आकाराचे मी वडे करते. मोठं लिंबू असं त्या आकारामध्ये आणि त्यात थोडेसे चपटे करून घेतलेत. साहित्यामध्ये माझे 7 ते 8 वडे तयार झालेत. आता वडे बाजूला ठेवूयात आणि याबरोबर खाण्यासाठी सुंदर असं डिप तयार करून घेऊयात. त्यासाठी अर्धी वाटी दही, त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि याला खमंग अशी चुरचुरीत फोडणी देणार आहोत. कधी जर अशी दाण्याची कूट घातलेली दह्याची चटणी खाल्ली नसेल तर आत्ता नक्की करून बघा. इतकी सुंदर लागते या वड्यांबरं काय विचारायला. फोडणी पात्रामध्ये तेल किंवा तूप घ्यायचं. छान कडकडीत गरम झालं की आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आणि ही छान छान झणझणीत आणि कडकडीत फोडणी आपल्या ह्या दही आणि शेंगदाण्याच्या मिश्रणावरती घालून घ्यायची. इतकी सुंदर अशी ही दह्याची चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही उपवासाचे डोसे किंवा साबुदाणा वडा याबरोबरही ही चटणी तुम्ही खाऊ शकता. अगदी ज्यावेळेला आपण उपवासाची धिरडी किंवा थालीपीठं करतो त्याबरोबरही ही चटणी खूप छान लागते. चला तेल गरम झाले. आता लगेच वडे तळायला घेऊयात. उपवासा दिवशी अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. तुम्ही अगदी 5 मिनिटात तुम्ही हे पीठ भिजवू शकता आणि लगेच त्याची फोडणी करायची, चटणी तयार करायची. तोपर्यंत एका बाजूला तेल गरम करायचं. चटणी तयार झाली की लगेच वडे तळायला घ्यायचे. कारण हे वडे आपल्याला जास्त वेळ बाहेरही ठेवायचे नाहीयेत आणि पीठही जास्त भिजवायचं नाहीये. त्यामुळे अगदी कमीत कमी वेळात हे वडे छान तयार होतात. तेलामध्ये सगळे वडे छान घालून घेतलेत. लगे लगे वडे अजिबातही पलटी करायचे नाहीयेत. छान त्याला आकार पकडू द्यायचा. खालून चांगले छान तळून द्यायचे. छान कलर येऊ द्यायचा आणि त्यानंतरच पलटी करायची आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे या रेसिपीमधली की लगे लगे वडे पलटी करायचे नाहीत किंवा अगदी त्याला चमचाही लावायचा नाहीये. खालच्या बाजूने छान तळले गेले की त्यानंतर पलटी करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता वडे किती सुंदर झालेत आणि वडे तळताना अगदी मीडियम टू लो गॅसवर तळायचे आहेत. अजिबातही हाय फ्लेमवर तळायचे नाहीत. हाय फ्लेमवर तळले तर लगेच बाहेरून कलर पकडतील परंतु आतून मात्र ते पाहिजे असे हलके फुलफुलीत होणार नाहीत. लो गॅसवरती तळल्यामुळे वडे आतून छान हलके होतात, फुगले जातात आणि बाहेरून एक क्रिस्पी कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता वड्यांचा आकार किती चेंज झालाय. पहिल्या सुरुवातीच्या वड्यापेक्षा हा डबल आकार होतो. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल आतमध्ये किती ते हलके होत असतील ते. सुंदर असं छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे. या वड्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एवढे तेलात तळलेले वडे अजिबातही तेलकट होत नाहीत. साबुदाणा वडा जो अगदी तेलाने पचपचीत असा होतो तसा हा वडा अजिबातही माझ्या घरात तर आज हा वडा खाल्ल्यानंतर उद्या नाश्त्याला परत हेच वडे बनव अशी फरमाईश आली. कारण हे वडे फक्त उपवासालाच नाही तर तुम्ही एरवीही स्नॅक्स टाईमला किंवा अगदी नाश्त्याला आरामात बनवू शकता. झटपट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे
त्यामुळे सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही आरामात बनवू शकता. आता हे वडे किती क्रिस्पी कुरकुरीत झालेत हे तुम्हाला एकदा दाखवून घेते. काटे चमच्याने मी तुम्हाला फिरवून दाखवते. कवरिंग अतिशय क्रिस्पी झालंय आणि फोडून दाखवताना तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा हा वडा फुटतोय. अजिबातही मऊ होत नाही, लवचिक होत नाही, अतिशय क्रिस्पी कुरकुरीत होतो. हां, फक्त गरम गरमच खा. जर तुम्ही थोडा वेळ घालवचाल, एक अर्धा एक तासानंतर वडे मऊ पडायला सुरुवात होते. परंतु हे वडे अगदी गरमागरम खा, अतिशय टेस्टी लागतात. चला, कशी वाटली ही आजची उपवासाच्या वड्यांची रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. अशाच नवनवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.